सांदाफुली कमीत कमी 7 कोटी रुपये निधी आचारसंहितेच्या अगोदर बी दिलता. एवढा विकास निधी केलाय. त्याच्यामुळे सर्वांनी कमळाच्या पाठीमागे राहायचं आहे. सन्माननीय सौ ज्योतिविनायक नवरेताई व सौ पांगोरताई साहेबराव गोरड या दोन्ही ताई आपल्या कमळ्या चिन्हावर उभा आहेत. यांच्या प्रचार संदर्भात आपण सर्वजण उपस्थित राहिलो. जे काय दुष्काळ अनुदान असेल, इथं बसलेल्यापैकी असा एकही व्यक्ती नसेल की त्याच्या कुटुंबामध्ये शासनाने दिलेला लाभ पोहोचला नाही असं एकही कुटुंब दिसणार आहे. आणि हे सगळं लाभ घेत असताना आपली बी काहीतरी जबाबदारी बनते की आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही इलेक्शनसाठी ज्या दोन ताई उभा केलेत त्यांना आपण चांगल्या मताधिक्याने निवडून देणं हे आमचं मागणं तुम्हाला एक कर्तव्य आहे. परंतु ते पूर्तता करणं बी तुमचं कर्तव्य आहे. पण जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या हातात नसेल, आज मान्य आहे की सरकार आपल्या बाजूने आहे, पालकमंत्री आपले आहेत, केंद्र सरकार आपलं आहे, परंतु मधला दुवा कट झाला तर आपल्याला पुढं निधी मागण्यासाठी तुमच्या विकासासाठी बंधन येत आहे. ते बंधन सुटून न देणं आणि या दोन्ही ताईंना चांगल्या पद्धतीनं मतदान मिळवून देणं ही आताची गरज आहे. भाऊंनी मान्य पालकमंत्र्यांना आग्रह करतील, परंतु पंचायत समिती आपली नसेल, जिल्हा परिषद आपली नसेल तर मागणी करताना फार मोठे अडथळे असतात. तर आपले अडथळे आपणच दूर करण्यासाठी आपणच या दोन ताईंना चांगल्या पद्धतीनं मतदान देणं कर्तव्य आहे. माणूस मोठा झाला तरी 5 वर्षानं मतदाराच्या दारामध्ये त्याला मत मागायसाठी यावंच लागतं. आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी नाहीतर ही लोकशाहीमध्ये जर या निवडणुका नसत्या आपण एकामेकाच्या दारातून एकामेकाची ओळख सुद्धा झाली. आता 5 वर्षामध्ये आपण काय केलं, मगाशी साहित्य शेखनं सांगितल्याप्रमाणे खरंच कामं झालीत का? झाली. कारण का मी राजकारणामध्ये येऊन 40 वर्ष झाली. 99 पासून आपण राजकारण करतो. त्या राजकारणामध्ये आपल्याला विरोधामध्ये काम करत असताना सत्ता नव्हती तरी कामं आपण करत राहिलो. आणि आता तर दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचा विचार का बदलला? कालच्या लोकसभेला तर आम्ही कधीच मत दिलं नाही. आम्ही भाजपलाच दिलं. लोकसभेला मत कधी दिली नाही. विधानसभा सोडली आजपर्यंत आमचा विचार हा भाजपच आहे. आमचा डीएनए सुरू भाजप. विषय असा आहे की जी बी कामं आता भारतीय जनता पार्टी ही कामं तुम्हाला सांगतो. आता दुष्काळ निधी असेल, मग शरीफ बापूंनी सांगितल्याप्रमाणे, काही शेखनी सांगितल्याप्रमाणे जी बी कामं आपल्या गावामध्ये झाली, आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करायचं आहे. कधी कधी माणसं गरीब नाहीतरी मागे असतात आणि आपण तू सारखी राजकीय चष्मा वापरून त्याच्याकडे बघतो आणि तसं बघितलं नाही पाहिजे. कारण सामान्य माणसं कुणाही तर मागे राहतच असते. कारण त्याला ज्याच्याकडे काम होतं त्याच्याकडे काम करायला जातात माणसं. आपण या भागामध्ये कारखाना उभा करण्याच्या माध्यमातून काम केलं. आपण आपली एक संस्था चालवतो. अशा पद्धतीने ते काम करत असताना कारखान्याच्या माध्यमात तुम्हाला काय झाले सगळ्याला माहिती आहे. वारंवार मी त्याच्यावर बोलणार नाही. तो कारखाना आपल्याला दुसऱ्याला द्यायची वेळ आली. त्यानंतर 30 वर्ष आपली गेली. किती वेळ गेली, किती वेळ खर्च झाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं. त्यामध्ये आपल्याला काय मिळालं? जी आपला एक विचार होता त्या विचाराबरोबर आपण राहिलो. ते राहायला पाहिजे होतं पण ते तसं झालं नाही. पुन्हा आम्हाला न विचारात घेऊन त्यांनी चौक केलेला कार्यक्रम आहे आणि त्यामुळं आम्ही ती बाजू सोडण्याचा प्रयत्न केला आणि केला तो आज. कारण काय झालं ठीक आहे, काही माझे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांना थोडं कसं यायचं, काय करायचं हा विचार आहे. मी विरोधात लढलोय तरी सुद्धा आम्ही आमच्या डोळ्यासमोर काय ठेवलंय फक्त भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं. त्यानंतर ठरवू प्रत्येकाने राजकारणात कोण मित्र कोण शत्रू नाही. राजकारणात काही होऊ शकतं ते आपण बघितलंय. जानकर आणि मोहिते पाटील एक झाल्यावर आमच्या 2-3 पिढ्या मी सुभाष अण्णापासून गणपतराव देशमुख राजकारण केलं. त्यांच्यात जवळजवळ 2 पिढ्या झाल्या. तो विचार सोडून त्यांनी आमदार किती काय केलं तुम्ही बघितलं असेल. त्याच्यावर मी काय फारसं जात नाही. माझं मत असं आहे की आपला विचार पुढे आहे. नंतर ग्रामपंचायत म्हणा तरी सुद्धा आपल्याला
आपण साधा एक रस्त्याचा विचार केला तर रस्ता साधा पालखी मार्गावर जर जाऊन आपण उभं राहिलो तर आपल्याला वाटतंय परदेशात गेलो अशी परिस्थिती आहे रस्त्याची. ही 70 वर्ष अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं तर मला वाटत नाही ही रस्ते झाले असते. देशभरात संपूर्ण रस्त्याचं जाळं निर्माण केलं. अमेरिकेचं नाव का निघतं नुसत्या रस्त्यामुळे महाराष्ट्राचा देश बनलाय आणि रस्ता आहे म्हणून. तसं आपल्या देशामध्ये नितीन गडकरी सारखा माणूस आपल्या देशाला लाभला त्यामुळं आपल्या देशामध्ये सगळं रस्त्याचं नेटवर्किंग काम रस्त्याची पूर्ण चांगली कामं झाली अजूनही होत आहे. तसं आपल्या सुद्धा गावात बघा चांदापुरी माळशिरस किंवा पिलीव माळशिरस 75 वर्ष झाले देशाला स्वतंत्र आता आता काम चालू आहे. ती बी आमदार साहेबांच्या माध्यमातून ते काम झालं. तिथनं चांदापुरी ते पिलीव त्यांनीच टाकलं 11 कोटी रुपये त्याच्या अगोदरच 14 कोटी रुपये. तर अशा पद्धतीनं काम करण्याची वेळ म्हणजे काम आपण कशासाठी करतो आम्हाला काही नाही मिळालं तर चालेल हो. या भागाची या परिस्थितीची या लोकांची काहीतरी समस्या सुटली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आमची धारणा आहे. बघा नीरा देवधरचं सुद्धा पाणी आता ज्यांनी पाण्यासाठी संघर्ष केला मी म्हणतोय तुम्हाला की बाबा पाणी आणल्यावर तरी करा की पाणी आणायच्या अगोदरच आपण पाणी आणलं पाहिजे. पाण्याचं काम कोणी केलं लोकसभेला सुद्धा लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जयभाऊनी सांगितलं होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहा. 1 वर्षात मी लक्ष्मीच्या मंदिरात उभा राहून सांगतो 1 वर्षात तुम्हाला पाणी आणून द्यायची नीरा देवधरचं पाणी आणून द्यायची जबाबदारी माझी. तरी काही लोकांना ते पटलं नाही. शेवटी काय झालं आपलंच नुकसान झालं. कामाच्या माणसाला आपण मत नाही दिलं तर त्याचा परिणाम काय होतो. आपण आपल्याला कोणीतरी मानलं पाहिजे आपल्यालाच काहीतरी पद मिळालं पाहिजे म्हणून काम करायचं का. पण खरं बघितलं तर या भागामध्ये ज्या दुष्काळी गावात भाऊ मला असं अजून सांगायचं आहे की आपल्या तालुक्यामध्ये 2 नद्या गेल्या. त्या 2 नद्याच्या कडच्या लोकांचा विकास करूच नका हो. ऑटोमॅटिक होईल पाणी असल्यावर. खरं पाण्यापासून जी वंचित गाव आहेत मग ते तुम्ही मगाशी सांगितल्यापासून शिंगणापूरपासून त्या बचेरी शिंगोर्णीपर्यंत ही पाण्याची समस्या खरं तर मोहिते पाटलांनी सोडवायला पाहिजे होती. का सोडवली नाही हा खरा प्रश्न. भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या चांदापुरी गावामध्ये आपल्या निमगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौभाग्यवती ज्योतिताई ठवरे तसेच आपल्या पंचायत समिती गणाचे उमेदवार सौभाग्यवती बोरड काकी यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित आपले गावचे नेते आणि गावचे सरपंच आदरणीय देवतांना ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते नेते आदरणीय भजनदासजी चोरमोले या ठिकाणी उपस्थित आप्पा लोखंडे वस्ताद बाळासाहेबजी कर्णावत संजयजी ठवरे गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आपल्या निमगाव जिल्हा परिषद गटाची कॉर्नर सभा होती आहे. मागच्या 5 वर्षामध्ये या गावासाठी मी आमदार असताना काय केलं त्याचे आता भजनदासजींनी सांगितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट चांदापुरीतून माळशिरसला जायचं असेल तर अतिशय वाईट परिस्थिती होती. मी त्या ठिकाणी 24 कोटी रुपये निधी माळशिरस ते पिलीव या रस्त्यासाठी 24 कोटी रुपयाचा निधी टाकला. त्या ठिकाणी जवळजवळ 80% काम संपत आलंय. काही प्रमाणात फॉरेस्टच्या लँडवर वगैरे काम राहिलंय ते सुद्धा येत्या काळामध्ये पूर्ण होईल. आपल्या गावामध्ये बिरोबा मंदिरासमोर सभा मंडप या ठिकाणी आपल्या हे जे सुशोभीकरण असेल त्याच्यासाठी 7 लाख रुपये मुस्लिम कब्रस्तान याच्यासाठी संरक्षण भिंतीसाठी आपण 10 लाख रुपयाचा निधी टाकला. त्यानंतर दिलीप शूळ वस्ती यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये निधी. बाकी डीपी असतील पर्वता निकम डीपी असेल त्याच्या अगोदरचा सरतापी डीपी असेल असे डीपीचे काम काही अजून शाळा खोल्या आपण 2 शाळा खोल्या या गावासाठी दिल्या. अशा अनेक कामं मागच्या 5 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो निवडणुका येतात जातात परंतु ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. विरोधी लोक सगळे एकवटलेत की भारतीय जनता पार्टीला हरवायचंय. आज त्यांनी आयुष्यभर एकमेकाला शिव्या दिल्या तरी तोंड एकमेकाचे बघितले नाही आतून बसत असतील. पण आज ती लोक एकत्र येऊन राम सातपुतेला आणि भाजपला हरवायचंय सुपडा साफ करायचा असल्या गप्पा मारतात.
आणि तुमच्या अकलूज मधून आम्ही 10,000 मतं घेतले. आता माळशिरस तालुका आहे, सुपडा साफ करणारा अजून जन्माला यायचं हे मी त्यांना सांगू इच्छितो. अकलूज मध्ये असंच म्हणले होते, सुपडा साफ करणार. अरे आम्ही 4 सीट निवडून आणले. तुमचा नगराध्यक्ष फक्त 1300 मतांनी निवडून आणलाय. आमचा जर त्या ठिकाणी तुमचं होम ग्राउंड होतं, तिथून आम्ही 10,000 मतं काढले. इथं तर लोकांसाठी काम केलेला माणूस आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवार सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, शिक्षक आहेत. त्या ठिकाणी ज्योतिताईंनी एक चांगली संस्था चालवतात. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, एक सुशिक्षित उमेदवार जर जिल्हा परिषद सदस्य झाला तर त्या ठिकाणी शासनाची योजना आणू शकतात, विकास कामं करू शकतात, आपले प्रश्न मांडू शकतात सदनामध्ये. पण आपण जर चुकलो तर निश्चित त्याची सजा, त्याची शिक्षा आपल्याला 5 वर्ष भेटत असते. त्यामुळे माझी चांदापूर इथल्या जनतेला विनंती आहे, मी कामं केलेले आहेत, कामाचा माणूस आहे आणि त्या कामाच्या जोरावर तुमच्याकडे मताचं पवित्र दान मागतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये जो मताचा हक्क दिला आहे तो जर आपण योग्य बजावला नाही तर त्या ठिकाणी त्याची शिक्षा आपल्याला पुढची 5 वर्ष भोगावं लागते. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. या ठिकाणी जिल्हा सुद्धा जयाभाऊ पालकमंत्री आहेत. या भागाचा विकास करायचा असेल तर तुम्ही ज्योतिताईंना आणि बोरड काकींना निवडून द्या. मी धक्क्याने सांगतो, या ठिकाणी विकासाच्या बाबतीत काही कमी पडणार नाही. गॅरंटी राम सातपुतेची आहे. जे काही लागेल या भागाला ते देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये तुम्ही ताकदीने आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणा. बाकी टीका टिप्पणी करणार नाही. त्यांच्या सभा झाल्या, त्या सभेमध्ये मला शिव्या देणं हा त्यांचा एक उद्योग आहे. विकासावर काही बोलत नाहीत. बाकी मी कामं केलेले आहेत, काम करत राहणार आहे. तिथल्या नागरिकांचा प्रश्न आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचं सुशोभीकरण व्हावं. मी शब्द देतो, त्या ठिकाणी पुतळा आहे का रे, तुम्ही त्याला शासकीय परवानगी घ्या जर बसवायचं असेल तर, किंवा सुशोभीकरण करायचं असेल तर त्याच्यासाठी निधी टाकायची जबाबदारी माझी. त्याचा मी शब्द देतो. यानंतर आपला तुळजाभवानी मंदिर सभा मंडप बांधणे याच्यासाठी जी मागणी झालेली आहे त्याच्यासाठी सुद्धा 25-15 स्कीम राज्यातून ज्या भाऊकडून निधी आणून त्याच्यासाठी सुद्धा आपण सभा मंडप बांधायचा मी तुम्हाला शब्द देतो. काम मीच करणार आहे. समोर त्यांची सत्ता नाहीये, फुटकी कवडी नाहीये. आपण त्यांना निवडून दिलं, खासदार केलं. आले का कधी चांदापुरीला? आले का? 1 रुपया निधीचा जाऊ द्या, गावाकडचं येऊ द्या, इथं कधी आले का? त्यानंतर या ठिकाणी विकासाचा 1 रुपया निधी नाही, आमदारांनी नाही दिला, खासदारांनी नाही दिला. मी उलट त्या ठिकाणी 10 लाख रुपयाचा परवा डीपी निकम वस्तीला दिला. बरोबर ना शाहीद भाई? 10 लाख रुपयाचा डीपी त्या ठिकाणी निकम वस्तीला दिला. अशी सगळे कामाचा माणूस. काही अडचण आली की रामभाऊ, दवाखान्यात असले की रामभाऊ, रस्त्याची कामं, डीपीची कामं, लाईटची कामं काही असले तर रामभाऊ आहे. त्यामुळे आता रामभाऊची वेळ आहे. तुमच्या वेळेला मी उभा राहिलो, माझ्या वेळेला तुम्ही उभं राहावं. त्या ठिकाणी ज्योतिताई ठवरे पाटलांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. या चांदापुरी गावाला विकासासाठी राम सातपुतेने दत्तक घेतलं ही घोषणा या ठिकाणी करतो आणि थांबतो. येत्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आम्हाला भरघोस मताने विजय करावं एवढीच विनंती करतो.